येस आणि जोवर आम्ही या मॅचला सुरुवात करू आमचे अजून एक मित्र समालोचक कोट नाक्याचे प्रीतम आम्हाला पाहायला मिळत आहेत त्यांना मी इन्व्हाइट करू की या आमच्या समवेत आपण सोबतीनं क्रिकेट हा संवाद आणि गाठीभेटींचा खेळ आणि चर्चात्मक संवाद आपण करूया आणि त्यांचा आपण वेलकम करूया। अंतिमच्या टप्प्यामध्ये या मॅचला आपण सुरुवात करू। आमच्या समवेत प्रीतम जुल्ले जातील कोट नाकाचे मराठीचे अतिशय नम्र असे समालोचक त्यांचा आपण करूया पहिल्यांदा वॉर्म हार्टेड वेलकम। आणि पहिली मॅच जिथे आपण पाहिली पहिल्याच बॉलवर क्लीन बॉल मला वाटते प्लेड ऑन झालेत पाहूया। समालोचन कक्षामध्ये आमच्या डाव्या उजव्या अंगाला प्रीतम आहेत युवा समालोचक पुण्याच्या त्यांचा संघ खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्याच बॉलवर प्लेड ऑन झाले। अर्थातच एक जबरदस्त हरहुन्नरी खेळाडू मी म्हणेन मागच्या काही 2 मॅचेसमध्ये थोडं स्ट्रगल आणि त्यांचा फॉर्म दॅट इज अ बिग क्वेश्चन फॉर टीम कोटनाका। अर्थातच केदार भोईल परतलेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 जबाबदारीचं ओझं घेऊन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतील विक्रांत भोईर। ओ हो और ये गेंद उठाया बल्ला और चढ़ाया हल्ला, गेंद को भेजा है सीमा रेखा पार। यहाँ पर 6 रन के लिए आता हुआ एक लंबा चौड़ा छक्का। डीजे मास्टर बजाओ। ठंडी भरी रात को गर्म करने वाला है स्ट्रोक था विक्रांत भोईर के बल्ले से आता हुआ। फिर से एक बार यहाँ पर स्क्वायर लेग की दिशा में फिर से धकेला है, गेंद जा रही है 2-3 टप्पे लेते हुए सीमा रेखा पार 4 रन के लिए। एक और चौका डीजे मास्टर बजाओ जरा चौके के लिए। धन्यवाद, खूप अप्रतिम गाणं वाजवलं। जवळ येणा गडे चुम्मा घेणा गडे, चुम्मा घेतला बॅटचा बॉलने आणि बॉल गेला सरळ सीमारेषा पार 4 धावांसाठी। विक्रांत भोईर 2 चेंडू आणि 10 धावांवर खेळतोय। 1 डाऊनवर आलेला हा फलंदाज आरएस कोटनाका संघाचा। पुन्हा एकदा डाऊनचा बॉल खेळला होता, तिथे सुंदर फिल्डिंग, मात्र एक चौटी धाव घेण्यात रोखू शकले नाही इतर क्षेत्ररक्षक आणि एक चौटी धाव घेऊन आता मिलिंद भोईर सलामीवीर जो उतरला होता नॉन स्ट्राइक एंडला होता अद्याप तो आता स्ट्राइक एंडला आलेला आहे आणि या इनिंगचा तो आता पहिला बॉल खेळेल त्याच्या पक्षातून। पाहूया किती धावसंख्या उभा आहे आपल्या संघासाठी। मिलिंद हो 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 मिलिंदने सांगून दिलेला आहे का मी नॉन स्ट्राइक एंडला होतो पण मी सेट होऊन आलेलो आहे पॅव्हेलियन मधूनच। आणि हा मिलिंदचा पहिल्या चेंडूवर एक हुकमी आणि दमदार छक्का येतोय।
पुन्हा एकदा फटका सुरेख होता कव्हरच्या दिशेने, मात्र इथं फिल्डर ही तैनात होते. सर्कल मध्ये चेंडूला फील्ड केला आणि 1 ओव्हरची समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 1 विकेटच्या समाप्तीवर 18 धावसंख्या. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी गार 18 धावसंख्या RS कोटनाका संघाची. तर माझे साथी कॉमेंटेटर आहेत उमंगजी भोईर, त्यांचा हा संघ आहे भेंडकल संघ आणि आमचा संघ आहे कोटनाका संघ. तर उमंगजी भोईर, कसं वाटतं तुम्हाला? आज आपण आमने सामने आलो आहोत. जरा बोला, 2 शब्द बोलावे. नक्कीच सद्यस्थितीला 1 षटक संपल्यानंतर मी एकच म्हणेल, इलाका आमचा मात्र धमाका तुमचा. नक्कीच सुरुवात तुम्ही एक मोठा गडी गार करून केली होती ओव्हरची सुरुवात, पण मात्र इथे विक्रांत भोईर आणि मिलिंद भोईर याने दाखवून दिलं आहे की आम्ही अजून बाकी आहोत. दमखम हम भी रखते हैं इस मैच को आगे बढ़ाने का. और इसी बीच अगली ओवर, पहली गेंद वहां पर आउटसाइड एज थी, मगर पर रोशन पाटिल बहुत ही अच्छी वहां पर फील्डिंग, मगर 1 रन यहां पर पूरा कर चुके हैं दोनों बल्लेबाज. और इसी के साथ 19 रन पर स्कोर बढ़ता हुआ टीम RS कोटनाका टीम का. तर आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना असणार आहे. पुन्हा एकदा विक्रांत भोईरचा इथे मात्र एज उडालाय आणि जुगलने सेफ हँडेडली गॅदर केलेला आहे. इथे दुसरा झटका बसतोय तो RS कोटनाका संघाला. डीजे मास्टर वाजवा. नहीं कह सकते, मगर यहाँ पर काट खाया है विकेट को बॉलर ने. RS कोटनाका टीम का और 1 विकेट का पतन यहाँ पर होता हुआ. विक्रांत भोईर जो कि बहुत ही अच्छे फॉर्म में दिख रहे थे, अभी तंबू के अपने पेवेलियन बॉक्स की तरफ आते हुए और नया बल्लेबाज विक्रांत भोईर की जगह लेते हुए वहां पर साहिल भोईर यहाँ पर बदली लेता हुआ. और इस बार पहली गेंद उछाला है हवा में, एलिमिनेशन उतना अच्छा मिला नहीं. वहां पर पहली गेंद पर साहिल भोईर को अपना विकेट देना पड़ रहा है. यहां पर सेफली गैदर किया यहां पर, और 1 और विकेट जाता हुआ RS कोटनाका टीम का. यहां पर थोड़ी सी फंसती हुई टीम RS कोटनाका. डीजे मास्टर. वर आहे. 2 चेंडूंमध्ये 2 गडी बाद केलेत विक्रांत भोईर आणि साहिल भोईर सारखे मोठे मोहरे टिपलेत त्याने. आणि ऑन द हॅट्रिक संदेश भोईर सामना करेल. पहिला चेंडू, इथे हॅट्रिक सुरक्षितरित्या सेफ ठेवली आहे. मात्र इथे 2 धावा, वेल रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा संदेश भोईर आणि मिलिंद भोईरने आपल्या संघासाठी RS कोटनाकासाठी जमवलेल्या आहेत. आणि धावसंख्या इथे वाढते, ती होते 21च्या घरात. येणारे आणखीन 3 चेंडू असणार आहेत. माफ करा, शेवटचे 2 चेंडू असणार आहेत. 21 धावसंख्या धावफलकावर. पाहूया येणारे आणखीन 8 चेंडू बाकी असणार आहेत. या इनिंगचे किती स्कोर उभा करतोय. इथे मात्र प्ले अँड मिस, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता संदेश भोईरचा,
पण इथे बॅट आणि बॉलचा काही संगम होत नाही आणि जे संगम होत नाही तिथे उत्पत्ती होत नाही. हा नियम आहे प्रकृतीचा आणि तेच तिथे जुगल पाटील ही तैनात होते. जुगल घरत माफ करा, जुगल घरतने चेंडू गॅदर केला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू हा एक सुखाचा आसरा असेल भेंडकल संघाला, कारण ह्या ओव्हरमध्ये खूप सुंदर गोलंदाजी केली साहिल ठाकूरने. 3 धावा देऊन 2 गडी मोठे मोहरे टिपले आहेत ते आपल्या संघासाठी आपल्यासाठी आणि ते धावसंख्या झाली ती RS कोटनाका संघाची 21 धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. येणारं शेवटचं हाणामारीचं शतक पाहूया कोण हाताळेल. भावनेश ठाकूर भेंडकल संघाकडून आलाय शेवटचं आणि हाणामारीचं शतक हाताळण्यासाठी. तर मिलिंद भोईर याची नजर असेल की किती आणखी इथे धावा उभार देतील आपल्या संघासाठी आपल्यासाठी, की आपल्या बॉलर त्या धावे संख्येचे बचाव करतील आणि आपल्या संघाला फायनलमध्ये नेऊन ठेवतील. तर पाहूया शेवटचे 6 चेंडू या इनिंगचे मिलिंद विरुद्ध भावनेश. शेवटचं षटक देतो भुवनेश ठाकूर. गती आहे, चांगलं मोमेंटम या मॅच मध्ये. पुन्हा एकदा फिर मारायचं होतं. या बॅट बॉल मध्ये नाहीये संपर्क, कनेक्शन जमलं नाहीये. जर आपण पाहिलं बॉल अंगाचा वेध घेत असताना पाहायला मिळालेला ॲक्शन रिप्ले मध्ये. फ्लाइट दिली बॉलला, अनएक्सपेक्टेड एज लागून बॉल अंगाचा वेध घेतो आणि शोल्डर लाईनला ही लाईन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. हार्ड लेंथ स्पॉट वरनं बॉलला हलकी ड्रिफ्ट केलाय. आउट स्विंगिंग बॉलिंग, दुसरा फेकलाय. फिरकीचा जादूगार मॅजिकल स्पेल हाताळतोय. ही गोलंदाजी जबरदस्त. चेंडू डावीकडे चेंडू उजवीकडे वळवण्याची क्षमता आहे आणि मॅजिकल स्पेल हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय भुवनेश ठाकूर. बॅटिंग ऑलराऊंडर परंतु या मॅच मध्ये इम्प्रेस केलंय. अजून एक आउट स्विंगिंग बॉलिंग, यावेळेला लेग कट केला आणि कठोर गोलंदाजी इम्प्रेसिव्ह हाताळत असताना भुवनेश ठाकूर सन ऑफ अ सॉइल. जितका सराव त्याचा हवाय तो सराव नेहमी सातत्यानं करतोय नेट्स मध्ये. अगदीच या क्रीडांगणाच्या अगदी डाव्या अंगाला जिथे आपल्याला नेट्स पाहायला मिळतात रोजचा 1 तास सराव आणि त्या सरावार्थ मात्र नक्कीच त्याला आज या मॅच मध्ये मात्र यश मिळालंय. बॅटिंग चांगली झाली, बॉलिंग चांगली झाली. एका मॅच मध्ये रनआउटची विकेट गमावता वगळता मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर जुगल घरतने इम्प्रेस केलंय. बॅटिंग बॉलिंग विथ द फील्ड इम्प्रेस केलंय. आपण पाहताय ते भुवनेशनं आणि आपल्या घरच्या क्रीडांगणावर खेळ करत असताना साहिलनं जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण केलंय. चांगली गोलंदाजी, चांगली क्वालिटी बॅटिंग, तितकंच फिल्डिंगचे ॲथलेटिसिझम दाखवत असताना आपल्या घरच्या रसिक प्रेक्षकांनी इम्प्रेस केलंय. पुढे टाकलाय बॉल खोल टप्प्याचा, लोअर फुलटो स्पीक केला. बॉल गेला डीप मिड ऑफ क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षक थोडी चूक करेल. बॅकअप मात्र मिळणार जरूर, परंतु धावा मिळतील किती तर 2 एकूण धावसंख्या पुढे जाईल. आफ्टर व्हेरी लॉंग टाइम 25 ऑन द स्कोर बोर्ड नाव. 25 धावा सन्मानजनक स्कोर आहे आणि या सन्मानजनक स्कोरला ॲक्सेलरेट करण्यासाठी अंतिमच्या टप्प्यामध्ये अजून या षटकामध्ये या इनिंगचा शेवटचा 1 बॉल शिल्लक असणार आहे. धावा किती मिळतील, मिळेल षटकार, येईल चौकार की मिळेल विकेट. क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. शेवटचा बॉल टार्गेट इथं सेट होईल. बॉलिंग ट्रॅकवर भुवनेश. फुल टॉस बॉल कन्वर्ट केलंय. ताकदीचं प्रदर्शन. इट्स हाय अँड हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस. इट्स बिग अँड ब्युटिफुल. शेवटचा बॉल आलाय, षटकार. रणसंख्या पोहोचेल ती तब्बल 31 वर आणि 32 धावांचं एक मोठं टार्गेट सेट झालंय. 32 टू विन.
नक्कीच सुंदर सुंदर गाण्याचं आहेत इथं डीजे मास्टर प्रदर्शन करत आहेत. आणि टेनिस क्रिकेट म्हटलं की डीजेची गाण्यांची संगत नाही तर मॅचला रंगत नाही असं समीकरण असतं. तर सुंदर अशी साथ लाभली आजच्या नाईसाठी आपल्या डीजे मास्टरची. डीजे विशेष त्याचं नाव आहे. खूप सुंदर गाणे त्याने क्षणाक्षणाला वाजवले आणि प्रेक्षकांना तसेच प्लेयर्सला आणि येणाऱ्या पाहुण्यांनाही सर्व खरं तर विशेष कौतुक उद्या होणार आहे. कारण उद्या दशरथजी पाटील आणि त्यांच्या समवेत अमित म्हात्रे पेन जोहे ही जोडी खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये शेवटच्या काल्याच्या दिवशी मात्र खरं तर स्पर्धेला पूर्णविराम देणार आहेत. विद्यमान मॅच प्रीतम आहेत आमच्या समवेत. शेवटची मॅच आजच्या रात्रीमधील. जो जिंकेल तो किमान एका बक्षिसाला पात्र ठरेल. अशा या मॅचमध्ये विजयाचं स्वप्न दोन्ही टीम्सनं पाहिलंय. एक संघ जो घरचा खेळ, घरचं क्रीडांगण, घरचा रसिक प्रेक्षकांसमोर खेळ करत असताना मागच्या काही 2 मॅचेसमध्ये त्यांनी चांगली गुणवत्ता सादर केली आहे. परंतु 2 हात करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळतीये RS कोटनाका. हाही संघ मात्र नेहमी ज्यांनी खरं तर चांगल्या ॲटिट्यूडनं खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि आता या मॅचमध्ये जिंकण्यासाठी जिकरीचे प्रयत्न तेही संघ करतील. टीमला आम्ही विनंती करू लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या आणि मॅचला करायची आपल्या सुरुवात. 3 षटकं, 18 चेंडू आणि धावा काढाव्या लागतील. त्या एकूण टार्गेट सेट झालंय 18 चेंडूमध्ये 32 धावा. नक्कीच दोन्ही संघाची नजर असेल या लखलखत्या ट्रॉफींवर. खूप भव्य दिव्य चषक आहेत या सरपंच चषक 2025 प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यांचे. आणि त्या चषकांवर सर्व प्लेयर्सची, सर्व टीमची, दोन्ही टीम या खेळणाऱ्यांची नजर असेल. टीम भेंडकळ आणि RS कोटनाका दोन्ही संघाची नजर असेल. कारण इथे जो ही संघ जिंकेल तो बक्षीस पात्र जरूर ठरणार आहे. तर वळूया चेसकडे. सेकंड इनिंगचा खेळ असेल. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे तो भेंडकळ संघाला. तर प्रथम ओव्हर घेऊन विक्रांत इथे सुरेख असा ऑफ साइड ऑफ चेंडू खेळवला. प्ले अँड मिस. जुगल घरातला काही चेंडू बॅटच्या पट्ट्यात हाणता आला नाही आणि मागे केदार भोईरने त्याची जबाबदारी चोखरित्या पूर्ण केली. निर्धाव चेंडू फैलाच. पुन्हा एकदा इथे एज आहे आणि दीपेश नाईकने टिपलाय हा झेल आणि पहिला हादरा बसतोय. मोठा हादरा, मोठा धक्का. पहिला गडी गारद. जुगल घरात येतो. तंबूच्या असलेला डीजे मास्टर वाजवा. मॅच मध्ये खरं तर महत्वाचा संघाचा शिल्लेदार सरसेनापती मात्र लवकर बाद झालाय. आता जबाबदारी आणि सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीनं खेळ करावा लागेल. थोडासा संयम आणि जर का ओरपीच चेंडू आले खरपूस समाचार त्यांना घ्यावा लागेल. क्रिकेटमध्ये तुमच्या सेन्सला फार महत्त्व आहे. क्रिकेटमध्ये तुमच्या मॅच्युरिटीला फार महत्त्व आहे. तुमच्या क्रिकेटच्या अंडरस्टँडिंगला फार महत्त्व आहे. आणि इथे मॅचचं सिच्युएशन, मॅचची कंडिशन काय म्हणते तर पहिला फलंदाज बाद झाला लवकर आणि त्यामुळेच की काय थोडं संयम आणि इनिंगला थोडं फुलवावं लागेल. साहिलला पुढ्यात टाकला बॉल. हाऊ इज दॅट इज द अपील. इथे मात्र डायरेक्ट हिट केली आहे. स्ट्राईक नॉट स्ट्रायकर इनकडे. केदार भोईर संघाचं नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. केदारनं फिल्डिंगचं सेटअप नेहमीच त्याचं प्रत्येक एका छोट्या गोष्टींवर लक्ष असतं. मग फलंदाज कोणत्या धाटणीने फलंदाजी करणार आहे, त्याच्याकडे कोणतं शॉट सिलेक्शन आहे, त्याचा फुटवर्क, त्याचा स्टार्ट्स आणि त्यानुसार तो क्षेत्ररक्षणामध्ये नेहमी फेरबदल करतो. ही चांगली बाब आपल्याला पाहायला मिळते. फुलटोस चुकीची लाईन आहे. या लाईनला इथे माफी नाही आहे. साहिल हा फॉर्ममध्ये आणि त्यानं बॉलला फक्त ढकलून दिलंय. पॅडल स्वीप केलाय. मिळतील धावा 4 आणि धावांची झाली आहे सुरुवात. एकूण धावसंख्या 1-4 डीजे.
बॅटवर आला नाही, मात्र एक धाव चोटी पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. याच्या आधीचा चेंडू होता, 4 धावा भेटल्या. माझे साथी समालोचक म्हटले की खराब लाईन, आणि नक्कीच टेनिस क्रिकेट सामने 3 ओव्हरचा सामना आहे आणि इथे चुकीला माफी नसतेच. एक चुकी आपल्या संघाला घातक ठरू शकते, हानिकारक ठरू शकते. तर पुन्हा एकदा इथे लेफ्ट हँड बॅट्समन भावनेश सलामीसाठी आले होते. आता ते स्ट्राईक एंडला असणार आहेत प्रथमच. तर विक्रांत मारा करेल. इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, तिथे पुन्हा एकदा दीपेश नाईक दुसरा झेल टिपतोय या इनिंगचा आणि दुसरा हादरा. दोन्ही सलामीवीर आता झाले आहेत बाद. भावनेश येतोय तो तंबूच्या आसऱ्याला, दुसरा धक्का पडतो तो भेंडकर संघाला. डीजे मास्टर वाजवा. धन्यवाद डीजे मास्टर. खूप थंडीची रात्र आहे, तर गरम गरम गाणे वाजवत तुम्ही. तर पुन्हा एकदा दीपेश नाईक आता सांघिक दुसरं तर वैयक्तिक पहिलं शतक हाताळेल. तर समोर असेल फलंदाज साहिल ठाकूर. दीपेश टू साहिल, पहिला चेंडू इथे मारण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न फसला. तिथे केदार भोयर चेंडू गॅदर करतोय. दीपेश नाईक फिरकीचा जादूगर म्हटलं जातं. कोटनाक्य संघाचा एक युवा गोलंदाज आहे. इथे मात्र दिशा भटकते आणि दिशा भटकते. तसंच आमचे क्वालिफाईड अंपायर सांगतात की हा वाईट चेंडू आहे, हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल गोलंदाजाला. एक धावसंख्या मात्र अवांतर स्वरूपात संघाची वाढत आहे. इथे पुन्हा एकदा दीपेश नाईक असेल आपल्या बॉलिंग मार्कवर, तर समोर असेल साहिल ठाकूर. इथे मात्र आता पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय, कारण हा ऑफ ब्रेक म्हणजे लेफ्ट हँड बॉलरची ही गुगली होती, लेग स्पिन होता आणि तिथे काही चेंडू खेळता आला नाही आहे. समजत नाही आहे, बॅटच्या पट्ट्या देत नाही आहे आणि तिथे चोखरित्या आपली कामगिरी बजावत आहे. तो दीपेश नाईक पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. समोर साहिल. इथे मात्र साहिलने टाइमचा पुरेपूर वापर केला आणि ते चेस आहे. रनआउटची संधी होती, मात्र इथे घडतंय काय. 2 धावसंख्या धावून पूर्ण केलेल्या आहेत ते साहिल याने, आणि धावसंख्या संघाची वाढते ती धावसंख्या झालेली होती 8 धावसंख्या 2 गडी मोबदल्यात. पुन्हा एकदा दीपेश नाईक. इथे मात्र डाऊन द ट्रॅक आला आणि चेंडू गेलाय आणि चेंडू तिथे गॅदर केलाय. वीरेंद्र भोईर उर्फ वीरू कोटनाक्याचा एक चपल चिता क्षेत्ररक्षक, त्याने इथे झेल पकडलाय आणि फलंदाज साहिल ठाकूर होतोय बाद. 8 धाव संख्येवर तिसरा हादरा बसतोय तो भेंडकर संघाला. डीजे मास्टर. प्रतिम फलंदाज आहे, खूप चांगला खेळ केला होता आधीच्या सामन्यामध्ये, मात्र इथे मोठी धावसंख्या करायची होती.
ती धाव संख्या करण्याच्या नादात झेल बाद स्वरूपात बाद झाला साहिल आणि पुन्हा एकदा नवीन आलेला फलंदाज विनीत, त्यालाही चेंडू काही इथे समजलेला नाही आहे. दीपेश नाईक आपल्या फिरकीच्या तालावर सध्या नाचवत आहे फलंदाजांना आणि भेंडकल संघाला. इथे पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने ढकललेला आहे, तिथे सेफरित्या गॅदर केला पण धाव नाही घेतलेली आहे. कोणती धाव नाही. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. आता शेवटचे येणारे 6 चेंडू आणि 24 धावा. इथे फक्त मोठ्या फटक्यांची आता गरज आहे, कारण या एका दोनने आता घडा भरणार नाही. छक्के चौके इथे तुम्हाला वारंवार मारावे लागणार आहेत, कारण फक्त 6 चेंडू आणि 24 धावांची गरज इथे. आपल्या संघाला जर सुरक्षितरित्या टॉप 4 मध्ये न्यायचं असेल, बक्षीस पात्र ठरवायचं असेल, तर या 6 चेंडूंमध्ये घणाघाती प्रहार करायला लागणार आहेत त्या भेंडकल संघाच्या फलंदाजांना. तर शेवटचं आणि हाणामारीचं शतक हाताळेल तो गोलंदाज हर्ष भोईर. शेवटचे 6 चेंडू, हे 6 चेंडू भवितव्य इथे ठरवतील. कोटनाका संघ की भेंडकल संघ, टॉप 4 मध्ये आपल्याला कोणता संघ पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू 24 धावा. केदार भोईर इथे फिल्डिंग रचतोय आणि तयार तिथे हर्ष भोईर बॉलिंग मार्कवर. तनिष इथे मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू फिरकवलाय आणि चेंडू चाललाय सीमा पार. येतोय हा पहिला चौकार. धावसंख्या डीजे मास्टरनं खरं तर सर्व सिक्रेट कलेक्शन मात्र आता बाहेर काढलंय. इक्वेशन काय घडाय मॅच मध्ये आपण जरूर सांगूया. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. ओ उडवलाय बॉलला डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहे, जज करतील की बॉल वरून जाईल. ओ हो मॅच मध्ये आम्ही आहोत. करू नका इतक्यातच आमच्या पराभवाची चर्चा मैदानात, कारण तनिष घरत नावाचं हे वादळ आता घोंगावतंय मैदानात. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज. चला आणि मैदानाच्या बाहेर तिकडे एक बाईक उभी आहे, तिची हेडलाईट लवकरात लवकर बंद करा प्लीज. अनिकेतजी गोवारी आई एकविरा इव्हेंट्स चे प्रॉपरायटर, त्यांच्याकडनं गोलंदाजानं जर का मॅच जिंकून दिले आपल्या टीमला, तर हर्ष भोईर यांच्यासाठी कॅश प्राइज 500 रुपये दिले जातील. एक टोकन ऑफ मोटिवेशन आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये जिंकलात तर किमान एक बक्षीस मिळणार, एक ट्रॉफी, आणि ट्रॉफीला गवसणी घालण्यासाठी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये, किंबहुना आपण असं म्हणूया ही आता फाईट आहे ना, ही तनिष घरत विरुद्ध RS कोटनाका आपल्याला पाहायला मिळतीये. 3 चेंडू 4 चेंडू आणि 14 धावा. स्पर्धेमध्ये मॅच साठी आपल्या टीम साठी तारणहार ठरतोय. लांबच लांब आणि उंच गगनभेदी गगनचुंबी षटकार. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे.
बरेचसे प्रश्न आहेत. 3ला 8 धावांची गरज. आउटसाइड द ऑफस्टिक हा बॉल. अजून एक वाईट फेकला गेलाय. 3 चेंडू आणि 7 धावा. आता मॅच पासून थोडा दूर चाललाय टीम RS कोटनाका. मॅच मध्ये जर का आपण बघितलं गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये एकंदरीत 31 धावा उभारल्या होत्या. 32 धावांचं मोठं टार्गेट होतं. जुगल घरतला पहिल्याच बॉलवर बीट केलं, त्याला बाद केलं आणि मॅच मध्ये पुनरागमन केलं. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 3, तिसऱ्या षटकामध्ये धावा उरल्या होत्या 24. पहिल्या बॉल पासून आक्रमण केलं तनिषनं. आता इक्वेशन आहे 3ला 7. हाही बॉल बराच बाहेर फेकलाय आणि हाही बॉल जाईल व्हाईट बॉल. 3 चेंडू आणि 6 धावा. दबाव, प्रेशर, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट, मनोवैज्ञानिक दबाव आणि दबावाखाली मोठमोठ्या खेळाडूंची सिट्टी वाजताना आपण पाहिली आहे. आता या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा थोडंसं आत्मपरीक्षण करतील का? सेल्फ इन्स्टिंक्टनं पुन्हा एकदा पुनरागमन करतील का? करावं लागेल, पर्याय नाहीये, करावं लागेल. देर इज नो चॉईस. आपण खेळ करतोय आपल्या गावाच्या अस्मितेसाठी, आपण खेळ करतोय आपल्या गावाच्या नावासाठी आणि RS कोटनाका संघाचा हा खेळाडू हर्ष भोईर नवयुवक आहे, करून दाखवावं लागेल. यावेळेला कमबॅक केलं. येस इट इज. उर्वरित इक्वेशन बदललंय. 2 चेंडू आणि आता 6 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये टर्न. जो संघ जिंकेल तो एका ट्रॉफीला हकदार होईल. RS कोटनाका की BCC भेनकल, तनिष घरत की हर्ष भोईर. मॅच एका बाजूला झुकताना आपल्याला पाहायला मिळते कधी, तर कधी पुन्हा एकदा वळण घेताना पाहायला मिळतीये. हाय व्होल्टेज सामना. 2ला 6. अजून एक डॉट बॉल. आता मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत आली आहे. 1 चेंडू आणि 6 धावा. क्या बात आहे. युवराज आज समालोचन करत असताना आमच्या वाटेला ज्या 4 मॅचेस आल्या त्या 4ही मॅचेस 1-2, 1-2, 1-2 आणि 1-6 अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे सर्व सामने चित्त थरारक आपल्याला पाहायला मिळालेले आपण पाहताय. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच चषक 2025 आजच्या रात्रीमधील शेवटची लढत असताना 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसे स्पर्धेचा नियम 6 धावा काढावे लागतील. बॅटिंगसाठी बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील तनिष घरत फ्रॉम BCC भेंडकल आणि गोलंदाजी करत असताना हर्ष भोईर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या मॅच साठी. 1ला 6. आणि बॉल हवेमध्ये आणि जिथे षटकार आलाय. ओ हो काय ते सेलिब्रेशन. आणि 1000 रुपये कॅश प्राइज डिक्लेअर झालंय.